तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघा पोचलेलो आहे जोंधळखिंडी। तर एक महत्त्वाचा विषय बघा की एका पाईपमध्ये एक नागजाती साप बसला होता। त्यांना दिसल्यानंतर त्यांनी बोळा वगैरे लावला होता, हे बघू शकता तुम्ही। आणि तो साप आपल्याला याच्यामध्ये आहे। थोडा जो मागाशी आवाज करत होता, आता थोडासा पाठीमागे गेलेला दिसतोय। तर बघा मित्रांनो की आपण आवाज येतोय बघा, आपल्याला पाय हलवल्यानंतर ना आवाज येतोय। तर हा जो नागजाती साप आहे तर तो या पाईपमध्ये गेलेला आहे। तर या पाईपमधून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया। तर कशा पद्धतीनं तो आता बाहेर येईल, आवाज येतोय बघा। तसं करू एक तोंड कोणीकडे आहे बघा। हो हो, त्याला एकदा बाहेर घेतलं काय अडचण नाही पकडायला। इकडे जाईल मग ते नाही जाऊन तसंच तो बाहेर फक्त आला पाहिजे। त्याचं तोंड कोणीकडे आहे ते बघायचं, म्हणजे तिकडे उचलायचं वर इकडे। नाही त्याला बाहेर पूर्ण आल्याशिवाय काय करू शकत नाही आपण। आवाज यायला लागले जोरात। आवाज हे करते काय, आवाज जोरात करते। मित्रांनो आवाज बघा कसा आहे, नागाचा आवाज आहे हा। खतरनाक आवाज आहे। तर बघा मित्रांनो, आपण त्याला आता बाहेर काढूया। तर बघा आपले कॅमेरामॅन आज आयुष गाडगे ही सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे, त्यांचा मनापासून धन्यवाद। तर बघा आता नागजाती सापाला आपण कशा पद्धतीने बाहेर घेतोय बघा। व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण बघा की सापाला पकडणं एक कला असते आणि त्या कलेनुसार आपण त्याला पकडत असतो। तर तो अशा पद्धतीने बाहेर येईल ते आपण प्रयत्न करायचा बघा। कारण बघा की पाईपची साईज मला वाटतं 2 इंच आहे ना, 2 इंच त्याची साईज ती काय होते आला पाहुणं बाहेर आलं बघा। तर याला म्हणायचं प्युअरच आहे, प्रॅक्टिकल कोबरा। आता यो फणा वगैरे दाखवते आपल्याला, पूर्व चेतावणी देतोय। याचा अर्थ काय, तो आपल्याला वॉर्निंग देतोय। लक्षात घ्या, साप कधीही स्वतःहून कोणाला चावत नसतो। तरी आपण बघा पहिली गोष्ट त्याला आपण दाखवून देणार नाही, आपण त्याला पकडलेला आहे। तर बघा मित्रांनो की असा साप जेव्हा वेळेला आपल्या घराजवळ वगैरे आजूबाजूला येतो, तर लक्षात घ्या की तो स्वतःहून कधी चावत नाही। आपला पाय पडल्याशिवाय कुठलाही साप स्वतःहून आपल्याला चावत नसतो। ज्या वेळेला त्याला धोका वाटतोय आपल्यापासून, त्यावेळेला तो अगोदर पूर्व चेतावणी देतोय, म्हणजे की फणा दाखवून तो आपल्याला वॉर्निंग देण्याचं काम पहिल्यांदा करत असतो। त्यामुळं बघा की लक्षात घ्या, घाबरायचं नाही कुठल्याही सापाला आणि घाबरून त्याचा जीव घ्यायचा नाही। लक्षात घ्या, हो तोंड मोठं आहे, काय फणा काढते ते, म्हणजे फणा का काढते, आता माझा पाय इथे या ठिकाणी हल्ला की तो घाबरतोय आणि मग फणा काढतोय। हा मागासारखा दादा लय जवळ येऊ नका, अचानक त्याला राग आला तर काय करू शकतो। तर बघू शकताय, हा माझा पाय हलतोय म्हणून तो पायाकडे बघतोय, म्हणजे की आता लोक म्हणतात साप पुंगीवर डुलतो, सापाला कान नसतात। लक्षात घ्या, साप कधी पुंगीवर डुलत नसतो। जिकडं मी फिरेल, जिकडं माझा पाय फिरतेली किंवा मी फिरेल तिकडं तो फक्त बघत असतो आणि लोकांचा एक गैरसमज होऊन जातोय की तो पुंगीवर डुलतोय वगैरे, तसं काय सुद्धा नसतं। लक्षात घ्या, बघा मी या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्यासमोर आणि तो अशा पद्धतीनं बघतोय बघा। आता त्यांची हालचाल जाणवली की त्यांच्याकडे बघणार, माझी हालचाल जाणवली की माझ्याकडे बघणार। म्हणजे सापांना वस्तूचं ज्ञान नसतं, आपल्या जवळ एखादी हलती वस्तू दिसली की त्याच्याकडे ते बघून
फणा दाखवून फुसकारून पूर्व चेतावणी देत असतात. आता त्याच्या फण्याच्या जर पाठीमागचा जर आकडा तुम्ही बघितला आकडा, तर त्याला म्हणायचं मोडी लिपीचा 10चा अंक. बघू शकताय पाठीमागच्या बाजूला 2 गोल आणि V चिन्ह दिसतंय बघा, तर त्याला म्हणायचं मोडी लिपीतला 10चा अंक. आता हे नी दादाने तिकडं बघितल्यामुळं थोडासा तो तिकडं लक्ष देत होता बघा, लक्षात घ्या. एका तिरका डोळ्यानं तो पाठीमागच्या बाजूला सुद्धा बघत होता. म्हणजे लक्षात घ्या, सापांना ज्या वेळेला भीती वाटते त्या वेळेला अशी पूर्व चेतावणी देत असतात. असा जर साप विषारी चावला, आता बघा बिग 4मध्ये हा सापाचा 4था क्रमांक लागतो. 1 नंबरला मण्यार आहे, 2 नंबरला घोणस आहे, 3 नंबरला फुरसा आहे आणि 4 नंबरला नाग आहे. आणि या चारीपैकी जर कोणताही साप चावला तर ताबडतोब दवाखान्यात जाऊन थांबायचं. मण्यारचं बघा 0% म्हणजे की तो मण्यार ड्राय बाईट करत नसतो. गोनसचा 20% कोरडा चावा असतो. फुरसा हा त्यातलाच प्रकार आहे, 20% कोरडा चावा. आणि हा जो समोर आपल्या आहे तो नाग, तर याचा 80% कोरडा चावा असतो. म्हणजे की साप चावल्यानंतर हा साप 80% विष सोडत नाही. त्यामुळं घाबरून जायचं नाही. पहिली गोष्ट जाऊन दवाखान्यात थांबायचं. विषाचं रिएक्शन व्हायला लागलं तरच लक्षात घ्या अँटीव्हेनम घ्यावं लागतं. त्यामुळं काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या. बघू शकता मी याच्या समोर बसलो, याचा अर्थ माझ्याकडे काही वेगळी जादू आहे किंवा मी मंत्र टाकला असं काही प्रकार नसतो. मी पण सर्वसामान्य कुटुंबातलाच पोरगा आहे, लक्षात घ्या. फक्त त्याच्याबद्दल मी आधीच माहिती घेतली सापांबद्दल, म्हणून मी त्यांना पकडतोय. लक्षात घ्या, फक्त सापांबद्दल माहिती घ्या, जाणून घ्या कोणता साप विषारी आहे, कोणता साप बिनविषारी आहे. त्याशिवाय अजिबात सापांना हात लावायला समोर जायचं नाही. तर त्याला आता आपण बरणीमध्ये पॅक करून कशा पद्धतीने घेतोय बघा. त्याला आपण कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. लक्षात घ्या, सापांना त्रास कोणीसुद्धा द्यायचा नाही. सापांना त्रास देऊन आपण स्वतःवर, लक्षात घ्या, आपला पाय वगैरे सगळं बघून काळजीपूर्वक अहो का कसा तो अटॅक कशा पद्धतीने करतोय बघा तुम्ही नुसतं. म्हणजे की त्याला स्वतःहून नाही चावायचा, आपण त्याला धरलंय म्हणून तो चिडून चावायचा प्रयत्न करतोय. बघा मी कशा पद्धतीने काय केलं, त्याचं झाकण लावताना सुद्धा त्याची शेपटी चिमटणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागते. आहेत इथं वर पाडलेला आहे, नळ पण चालू आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही. तर बघा मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्प मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दादा मला कॉल कोण केलता? मी केलता. पोलीस पाटील आहेत बघा, ते त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जोंधळखिंडीचे आहेत ते, त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. निसर्ग वाचवायला आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.